रागादिरोगान् सततान् शक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहो रतिदाग्जभानो यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. नमस्कार, मी वैद्य श्रुतिका भोसले. अनिलायन या अध्ययन चक्रामध्ये आपण आज पुढील श्लोक म्हणजेच चरक संहिता चिकित्सा स्थानमधील कासचिकित्सा अध्यायातले श्लोक क्रमांक 163 ते 175 पाहणार आहोत. यापूर्वी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कास आणि त्यांची चिकित्सा बघितली. त्यामध्ये आपण वातज, पित्तज, कफज आणि क्षतज कासाची चिकित्सा बघितली. आणि आता क्षयज कासाची चिकित्सा पाहतोय. क्षयज कासाचे आपण साध्यसाध्यत्व पाहिले आहे. त्यामध्ये सांगितलंय की क्षयज कासाचा रोगी जर दुर्बल असेल किंवा पूर्णरूप दिसत असतील तर अशा वेळी त्या रोगाचं विवर्जन करायला सांगितलं आहे, म्हणजेच त्याची चिकित्सा करू नये असं सांगितलं आहे. आणि जर व्याधी नवीन असेल किंवा रोगी बलवान असेल तरीसुद्धा प्रत्याख्येय म्हणजेच अशा वेळी कन्सेंट घेऊन रुग्णाला परिस्थितीची कल्पना देऊन त्याची चिकित्सा करावी असं सांगितलं आहे. त्याचबरोबर नवीन असलेल्या क्षयज कासामध्ये आपण बृहण कसं करायचं किंवा मृदू शोधन कसं द्यायचं किंवा त्या संदर्भात ज्या कोमॉर्बिडिटीज आहेत, जसं की इथे सांगितल्याप्रमाणे शोथ, मूत्रविवरणता हे जे आहेत याच्याबद्दलही याची चिकित्सा कशी करावी हेही पाहिलं. तसंच क्षयज कासामध्ये मांसप्रयोग आलेला आहे, त्याबद्दलही आपण बघितलं. द्विपंचमूलादी घृत किंवा गुडुच्चादी घृत यांच्यासारखे योग पाहिले. आता आपण या पुढचा योग बघूया. कासमर्द अभयामुस्ता पाठा कटफलनागरैः पिप्पली कटुका द्राक्षा काश्मीरी सुरसास्तथा अक्षमात्रैः घृतप्रस्थं क्षीरद्राक्षारस आढके पचेत. आणि त्याची पुढे फलश्रुती काय आहे तर शोषज्वर प्लीहा सर्व कासहरम शिव असं म्हटलं आहे. आता याचा अर्थ बघूया. कासमर्द, अभया म्हणजे हरितकी, मुस्ता पाठा, कटफल, नागर म्हणजे शुंठी, पिप्पली कुटकी, द्राक्षा, काश्मीरी, सुरसा म्हणजे तुळस ही जी द्रव्ये सांगितली आहेत ही द्रव्ये त्याचे म्हणजे प्रत्येकी एक कर्ष घेऊन त्याचं कल्क तयार करायचं आहे. आणि तो कल्क एक प्रस्थ म्हणजे 64 तोळे तुपामध्ये त्याचा पाक करायचा आहे. आणि पाक करत असताना त्यामध्ये गोदुग्ध म्हणजे गाईचं दूध आणि द्राक्षारस जे आहे ते 1 आढक म्हणजे 4 प्रस्थ प्रमाणात घालून त्याचा विधीपूर्वक घृतपाक करायचा आहे. आणि आता हे जे सिद्ध घृत आहे त्याचा उपयोग शोषज ज्वर म्हणजे एकदम जो जीर्ण ज्वर आहे किंवा ज्याच्या ज्वरामुळे धातूचा क्षय झालेला आहे अशामध्ये आपण वापरू शकतो. तसंच प्लीहावृद्धी आहे अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. आणि हे घृत सर्व कासहर असं सुद्धा सांगितलं आहे. अशा प्रकारे आचार्यांनी ते जे कासमर्दादी घृताचं वर्णन केलेलं आहे. आता हे जे कासमर्दादी घृत आहे त्याच्यामधले जर आपण द्रव्ये जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसतं म्हणजे की कासमर्द असू दे किंवा शुंठी असू दे किंवा ते पिप्पली वगैरे द्रव्य असू दे, ही सगळी जी द्रव्य आहेत ती अग्निवर्धन करणारी द्रव्य आहे. तसंच अभया म्हणजे हरितकी आणि द्राक्षा जे आहे ते वातानुलोमन करणारे द्रव्य आहेत. त्याचबरोबर मुस्ता, पाठा, काश्मीरी किंवा तुळस वगैरे जी द्रव्य आहेत ही सुगंधी द्रव्य आहेत. याचं कॉम्बिनेशन या योगामध्ये आलेलं दिसतंय. आणि या सर्वांचा घृतपाक करायला सांगितलं आहे. आणि फक्त घृतपाक नाही तर त्याच्यामध्ये गोदुग्ध आणि द्राक्षारस हेही ॲड केलेलं आहे. तर आता याची ॲक्शन कशी होऊ शकते
ते आपण बघूया. तर आता याच्यापूर्वीच्या अध्ययनात आपण पाहिलं आहे की क्षयज कास त्याचे जे हेतू आपण बघितले, आपण आठवले, तर त्याच्यामध्ये असे काही हेतू दिसत नाही. म्हणजे क्षयज म्हटलं की पहिलं काय तर एक्झर्शन वगैरे असे जे असतात ना, अतिश्रम, असं काही हेतू दिसत नाही आहेत. तर सरळपणे सुरुवात करतानाच सगळे जे हेतू आहेत ते अवरोधजन्य हेतू सांगितले आहेत. जनरली असं बघण्यात येतं की म्हणजे क्षयज म्हणजे डिजनरेशन, अपतर्पणजन्य हेतू असले पाहिजेत किंवा एक्झर्शनसारखे हेतू असले पाहिजेत, असे क्षयजामध्ये सहसा पाहायला मिळतात. पण इथं पाहिलं तर हेतू आणि संप्राप्ती अशी आहे की विषम भोजन किंवा असाध्य भोजन यांचं जर सतत अभ्यास किंवा सतत सेवन असेल तर क्षयजकास होऊ शकतो. किंवा व्यवाय, वेग निग्रहण आणि घृणित म्हणजे वाईट गोष्टींचा विचार करणं, या सगळ्या हेतूंमुळे अग्निमांद्य उत्पन्न होऊन तिन्ही दोषांचा प्रकोप होतो आणि क्षयजकास उत्पन्न होतो. आणि त्याच्यामुळे जे शरीरातील धातू आहेत त्यांचा क्षय होतो. सो याचा अर्थ असा आहे की अपतर्पण केल्यामुळे किंवा वातकर आहारविहारामुळे झालेला क्षय नसून तर वेगावरोधजन्य क्षय आहे. म्हणून याची लक्षणं पण अशीच दिसतात. जसं की आपण पाहिलं आहे याच्या आधी की दुर्गंधित कफनिष्ठीवन असं एक लक्षण आलं आहे, किंवा पुयोपम कफनिष्ठीवन असंही आलेलं आहे. किंवा आणखीन एक जे आहे लक्षण ते म्हणजे हृदयम मन्यते च्युतम, म्हणजे जेव्हा रुग्णाला कासवेग येतो तेव्हा असं वाटतं की त्याचं जे हृदय आहे ते त्याच्या स्थानातून भ्रष्ट होईल की काय, असं इतकं प्रमाणात तो वातप्रकोप आपल्याला जाणवून येतो, दिसून येतो. आणि हा जो वातप्रकोप आहे तो सुद्धा म्हणजे जो वातप्रकोप झाला आहे तो मार्गावरोधामुळे झालेला वातप्रकोप आहे. आणि अशा कंडिशनमध्ये जी आपण द्रव्य चूज केली पाहिजे ती कशी असली पाहिजेत, तर एक तर अग्निवर्धन करणारी पाहिजेत. दुसरं म्हणजे वातप्रकोप झाला आहे जो ऊर्ध्वबाजूंनी म्हणजे बाजूनी चालला आहे त्याचं अनुलोमन करणारी द्रव्य असली पाहिजेत. आणि तिसरं म्हणजे आता अग्निमंद्य झालं आहे म्हटल्यावर आम असणारच, आणि आम आहे म्हटल्यावर दुर्गंधही असणार. सो हे जे दुर्गंधाला काउंटर करण्यासाठी म्हणून सुगंधी द्रव्यसुद्धा वापरावे लागणार आहेत. आणि हे जे कासमर्दादी घृतामधले हे जे सगळे कंटेंट आपण पाहिले तर त्याच्यामध्ये हे म्हणजे हे सगळं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. अग्निवर्धक द्रव्यसुद्धा आहेत, अनुलोमन करणारी द्रव्यसुद्धा आहेत आणि सुगंधी द्रव्यसुद्धा आहेत. प्लस या सर्वांचा कॉमन फॅक्टर असा आहे की हे सगळे कासहर द्रव्य आहेत. आणि त्यामध्येच आपण म्हणजे दुग्ध आणि द्राक्षरस वापरलेला आहे. सो त्याच्यामुळे दुग्ध आणि द्राक्ष हे दोन्ही बल्य असल्यामुळे ओव्हरऑल धातूंना बल किंवा पोषण मिळायला मदत होते, अग्नीला पण बळ मिळतं, आणि जो संचित जो वायू आहे त्याचं शमन होऊन अनुलोमन पण होतं. सो अशा प्रकारे हा योग अशी ॲक्शन होती त्याची. आता याच्या फलश्रुतीमध्ये आचार्य असं सांगतात की शोषज ज्वर म्हणजे क्रोनिक असा धातुक्षयजन्य जो ज्वर आहे त्यात आपण हे देऊ शकतो. आणि तसंच प्लीहावृद्धीमध्ये सुद्धा देऊ शकतो. आता प्लीहावृद्धी हे एक मेदक्षयाचं लक्षण आहे, किंवा रक्त जर दूषित असेल तरीसुद्धा प्लीहावृद्धी होते. सो अशा कंडिशनमध्ये याचा आपण विचार करू शकतो. आणि तिसरं म्हणजे सर्व कासवर सांगितलं आहे, म्हणजे सगळ्या प्रकारच्या कासांमध्ये आपण हा योग वापरू शकतो. याचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो, म्हणजे जसं की आपण हे जे आधी पाहिलेले जे सगळे कास आहेत त्यांची चिकित्सा पाहिली, या सर्व कासांची जर उपेक्षा केली तर म्हणजे चिकित्सा जर त्या योग्य वेळी आणि योग्य प्रकारे जर चिकित्सा नाही झाली तर कालांतराने या सर्व कासांचं रूपांतर जे परिवर्तन आहे ते क्षयज कासामध्ये होतं.
सो मग याप्रमाणे आपण विचार करू शकतो की सर्व कासहर असा विचार करू शकतो. सो अशा प्रकारे आपण तो वातज पित्तज कफज क्षतज यामध्येही याचा आपण वापर करू शकतो. आता याच्यासोबतच आणखीन काही घृताचे योग सांगितलेले आहेत, ते बघूया आपण. धात्रीफलैः क्षीरसिद्धैः सर्पी वा अपि अवचूर्णितम. आवळ्याचं चूर्ण जे आहे ते क्षीरसिद्ध करून तुपाबरोबर द्यावं असं सांगितलेलं आहे. द्विगुणे दाडिमरसे विपक्वम व्योषसंयुतम पिबेद उपरी भक्तस्य यवक्षार घृतन्नरः. तूप घ्यायचं आहे, तुपाच्या दुप्पट दाडिम स्वरस म्हणजे डाळिंबाचा रस, त्याच्यामध्ये त्रिकटू चूर्ण मिसळून त्याचा कल्क करायचा आहे आणि याचा जो घृतपाक म्हणजे केला आहे करून तो वापरायला सांगितला आहे. या घृतामध्ये यवक्षार मिसळून क्षयज कासाचे जे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये भोजनोत्तर द्यायला सांगितलं आहे. पिप्पली गुडसिद्धम वा छागशीर युतम घृतम. पिप्पली आणि गुळ यांचा कल्क करायचा आहे आणि छागशीर म्हणजे बकरी जतून हे मिसळून यांनी सिद्ध घृत म्हणजे घृतपाक करायचा आहे यांचा. हे जी सिद्ध घृत आहे हे सुद्धा द्यायला सांगितलं आहे. आता ही सगळी जी घृत सांगितली आहेत तिची ॲक्शन कशी होणार आहे की ते पुढच्या श्लोकात सांगितलं आहे. एतानी अग्निविवृद्ध्यर्थम सर्पिषी क्षयकासिनं स्युर्दोष बद्धकुष्ठ उरः स्रोतसाम च विशुद्धये. हे जे आपण घृतयोग पाहिले ते काय करणार आहेत तर एतानी अग्निविवृद्ध्यर्थम म्हणजे अग्नीचं विवर्धन करणार आहेत आणि क्षयज कासामध्येही हितकर आहेत. तसंच बद्धकुष्ठाला क्लिअर करणार आहेत आणि उरस्थानातले जे स्रोतस आहेत त्यांनासुद्धा शुद्ध करण्याचं काम हे योग करणार आहे. सो अशा प्रकारे ही जी घृत योग सांगितलेले आहेत ते त्यांचे ॲक्शन अशा प्रकारे होणार आहे. आता पुढे आचार्य घृत कल्पनेनंतर आता अवलेहांबद्दल सांगतायत. तर हरितकी अवलेह पहिले सांगितलेलं आहे. हरितकी यवक्वाथ आडके विंशतिं पचेत स्विन्नामृदित्वा ताहा तस्मिन् पुराणं गुडषट्पलं दद्यात् मनःशीला कर्षकर्षार्धं च रसाञ्जनात् कुडवार्धं च पिप्पल्याः सलेह श्वासकासनं इति हरितकी अवलेह. 2 आढक यवाचा क्वाथ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 20 हरितकी घालून ते बॉईल करायचं आहे. चांगल्या प्रकारे हरितकी बॉईल झाले म्हणजे शिजले की ते काढून घेऊन त्याचे जे बी आहेत ते सेपरेट करून त्याचा कल्क करायचा आहे. या कल्कातील जे धागे आहेत म्हणजे फायबर्स जो आहे पार्ट आहे तो सेपरेट करायचा आहे आणि जो फायबर काढलेला जो कल्क आहे त्याच्यामध्ये 6 पलं म्हणजे अराऊंड 24 तोळे पुराण गुड मिक्स करायचं आहे आणि त्याबरोबर 1 कर्ष शुद्ध मनःशिला, अर्धा कर्ष रसांजन आणि अर्धा कुडव पिप्पली मिसळून त्याचा अवलेह बनवायचा आहे. आता हा अवलेह श्वासहर आणि कासहर असं सांगितलं आहे. हे जे फॉर्म्युलेशन आहे हे लेह जो सांगितला आहे याला आचार्यांनी हरितकी लेह असं नाव दिलेलं आहे. पुढचा श्लोक आता बघूया काय आहे. श्वाविध सूचयो दग्धाः सघृत क्षौद्र शर्कराः श्वासकासहरा बर्हि पादौ वा क्षौद्र सर्पिषा. श्वाविध सूची म्हणजे काय तर साळींदराचे जे काटे असतात ते आणि बर्ही पाद म्हणजे मोराचा जो पंख असतो त्याचा जो शेवटचा पार्ट असतो जो कठीण काडीसारखा जो पार्ट असतो त्याला बर्ही पाद असं म्हटलेलं आहे.
तर हे जे आहेत म्हणजे साळींदराचे काटे आणि मोरपंखाचा जो शेवटचा पार्ट आहे याचं शराव संपुटामध्ये जाळून मशी तयार करायची आहे. आणि ही तयार केलेली मशी सघृत क्षौद्र शर्करा म्हणजे घृत, मधू आणि शर्करा यासोबत लेहन करायचं आहे. याच्यामध्ये आता काय सांगितलं आहे की जी ही आहे साळींदराच्या काट्याची जी मशी आहे ती सघृत क्षौद्र शर्करा सांगितली आहे. आणि जी मोरपंखाची जी मशी आहे ती घृत आणि मधू यांच्यासोबत घ्यायला सांगितली आहे. आणि हे सर्वात श्रेष्ठ श्वासहर आणि कासहर असं सांगितलेलं आहे. आता याबाबतचे एक केस म्हणजे मी इंटर्नशिप करत होते तेव्हा माझ्या एका क्लासमेटला खोकला झाला होता. सर्दीनंतर म्हणजे सर्दी गेल्यानंतरचा जो खोकला होता, जवळपास महिनाभर उपाय करून पण खोकला काही कमी होत नव्हता. तेव्हा भरपूर उपाय केले होते, म्हणजे शुष्क वास होता तो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी भरपूर उपाय करून झाले होते. प्रत्येकाच्या सांगण्यावरून जसं जमेल तसं केलं होतं. पण नंतर मग काय झालं, तेव्हा एका सिनियरनी एक सजेस्ट केलं की साळींदराचे काटे मिळाले तर त्याची मशी घे. त्यावेळी अराउंड मार्च एप्रिलचा महिना होता आणि गोव्यामध्ये या काळामध्ये साळींदराचे काटे इझिली मिळतात, कारण काजूचा सीझन असतो आणि काजू खाण्यासाठी म्हणून साळींदर बाहेर पडतात आणि मग त्यांचे काटे वगैरे पडले की ते मिळतात इझिली. आणि सुदैवाने त्याला ते मिळाले पण होते. आणि त्याची मशी करून जसं इथे सांगितलं एक घृत, क्षौद्र, शर्करा यांच्यासोबत त्याने ती घेतली. जो महिनाभर असणारा खोकला त्याचा 3 दिवसामध्ये बरा झाला होता. सो अशी एक केस पाहण्यात आली होती. आता पुढचे काही योग बघूया आपण. एरंडपत्र क्षारं वा वृषतैल गुडान्वितं लिह्यद एतेन विधिना सुरसा एरंडपत्रजम. एरंडाच्या पानाचा क्षार हा व्योष म्हणजे त्रिकटू, तिळतेल आणि गुड यांच्यासोबत मिक्स करून त्याचं चाटण घ्यायला सांगितले. लिह्यात असं म्हटलेलं आहे. सो एरंडाच्या पानाचा क्षार, त्रिकटू, तिळतेल आणि गुड यांचं जे मिश्रण आहे त्याचं चाटण घ्यायला सांगितलं आहे. तसंच सेम याच विधीनुसार एरंडपत्र क्षार आणि तुलसी चूर्ण यांचं सुद्धा चाटण घ्यायला सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक बघूया. द्राक्षा पद्मक वार्ताक पिप्पलिः क्षौद्र सर्पिषा लिह्यात त्रिवषण चूर्णं वा पुराण गुड सर्पिषा. क्षयजकास असल्या द्राक्षा, पद्मकाष्ट, बृहतीचे जे बीज आहेत ते आणि पिप्पली याचं समप्रमाणात चूर्ण घेऊन ते मधु आणि घृतासोबत चाटण घ्यायला सांगितलेलं आहे. तसंच त्रिवषण म्हणजेच परत त्रिकटूचं जे चूर्ण आहे हे पुराण गुड आणि तूप यांच्यासोबत मिक्स करून याचं सुद्धा लेहन करायला सांगितलं आहे. चित्रकम त्रिफला अजाजी कर्कटाख्या कटुत्रिकम द्राक्षांच क्षौद्र सर्पेभ्याम लिह्यात दद्यात गुडेन वा. चित्रक, त्रिफला, अजाजी, कर्कटशृंगी, त्रिकटू, द्राक्षा यांचं चूर्ण परत समप्रमाणात घेऊन घृत आणि मधु यांच्यासोबत लेहन करण्यास सांगितलं आहे. किंवा म्हणजे इदर घृत आणि मधु किंवा मग गुळाबरोबर याचा लेह घ्यायला सांगितलं आहे. पद्मकम त्रिफळां योषम विडंगम सुरदारुच बलां रास्नां च तुल्यानि सूक्ष्मचूर्णानि कारय. सर्वैः एभिः समं चूर्णैः पृथक् क्षौद्रं घृतं सितां विमथ्य लेहयेत् लेहं सर्वकासहरं शिव. पद्मकाष्ट, त्रिफळा, त्रिकटू, विडंग, सुरदारू, बला, रासना यांचे चूर्ण मधु, घृत आणि शर्करा यांच्यासोबत लेहन केल्याने
सर्व प्रकारचे जे कासरोग आहेत त्यांचा नाश होतो. अशा प्रकारे आपण क्षयज कास चिकित्सेत आलेले घृत आणि अवलेह योग पाहिले. धन्यवाद.